शेतकरी मित्रांनो नमस्कार. 7 ऑगस्ट 2026 शुक्रवार. भाजीपाला मार्केट, भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा. थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये मक्याच्या आवकेचा आढावा घेतला तर मक्याची आवक घटल्याचेच पाहायला मिळाले. आवक घटून मक्याच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळते. कोबीची आवक पाहिली तर कोबीची आवक मार्केटमध्ये कमीच पाहायला मिळत आहे. कोबीच्या मागणीतही घट पाहायला मिळते. बीटची आवकेत आज कालच्या तुलनेत थोडीशी वाढ पाहायला मिळाली. फ्लावरची आवक मार्केटमध्ये पाहिली तर फ्लावरच्या आवकेत घट पाहायला मिळते. बाजारभाव फ्लावरचे समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळत आहे. इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटून बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते. शिमला मिरचीचे बाजारभाव मात्र मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. आजचे कोबीचे बाजारभाव पाहिले तर सुपर कोबी असतील तर 140 रुपयापासून 150 रुपये, 55 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर कोबीचे भाव निघाल्याचे पाहायला मिळाले. मिडियम क्वालिटीच्या कोब्या असतील तर 100, 110 ते 120 रुपये. हलक्या क्वालिटीच्या कोब्या असतील तर 70, 80, 90, 100 रुपये 10 किलो या दरम्यान आजचे कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मक्याच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर मक्यामध्ये सुपर मका असतील तर 140-50 ते 170-80 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर मक्याचे भाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मिडियम क्वालिटीच्या मका असतील तर 110 ते 120 रुपये 30 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटीच्या मका असतील तर 80-90 रुपये 10 किलो या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. सफेद काकडी 150, 180, 200 ते 220 रुपये 10 किलो सफेद काकडी. भेंडी 251, 300 ते 351 रुपये 10 किलो भेंडी. जी4 मिरची 250 रुपयापासून 300, 351 ते 400 रुपये. गवारचे बाजारभाव पाहिले तर गवार 400-500 रुपयापासून 600, 700 ते 750 रुपये 10 किलो या दरम्यान गवारचे बाजारभाव निघाले. केतकी चवळी 400, 451 ते 460-70 रुपये 10 किलो केतकी चवळी. हिरवी काकडी 150, 200 ते 250 रुपये 10 किलो हिरवी काकडी. भावात तेजी, आवक घट. कारले 251 रुपयापासून 351 ते 360 रुपये 10 किलो कारले. हिरवे वांगे 200, 251, 300 ते 350 रुपये 10 किलो हिरवे वांगे. तोंडली 251, 300, 351 ते 400 रुपये 10 किलो तोंडली. घेवडा 251 रुपयापासून 300, 351 ते 400 रुपये 10 किलो. दोडका 300, 351, 400 ते 500 रुपये 10 किलो दोडका. चवळी U5 व्हरायटी 451, 500 ते 550 रुपये 10 किलो. डांगर भोपळा 70, 80 ते 90, 100 ते 110 रुपये 10 किलो डांगर भोपळा. बीन्स फरशी 500 रुपयापासून 600 ते 700 रुपये 10 किलो बीन्स फरशी. शिमला मिरची 151 रुपयापासून 251 ते 300 रुपये 10 किलो शिमला मिरची. दुधी भोपळा 100, 200, 300 ते 350 रुपये 10 किलो दुधी भोपळा. पापडी 500 रुपयापासून 600-700 रुपये 10 किलो पापडी. आजचे सुपर बीटचे बाजारभाव पाहिले तर
₹240 260-70 ते ₹80 10 किलो या दरम्यान सुपर बीटचे भाव निघाले. मिडियम क्वालिटीच्या बीट असतील तर 200 ते 230-35 हलक्या क्वालिटीच्या बीट असतील तर 150 ते 180-90 गोळा बीट ओव्हरसाईज बीट असेल तर ₹150 180-90 बदला बीट असेल तर 40-50 ते 60-70 भुगी बीट असेल तर 50 ते 70-80-90 10 किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले. बीटच्या अवकेत कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली. भावात देखील घट पाहायला मिळत आहे. पंढरी शेटजींचा नमस्कार. नमस्कार. बीट होती का आज? बीट होती. काय भाव झाले? बीट ती घरची बीट आहे. काय? 275. 275. किती बॅग आहे त्या? या 17 लोकल. 17 चोक्कल आहे. हे मीडियम आहे ना सगळं? मीडियम. ही बांगडीच आहे. हे चोक्कल आहे ना? तुमच्या हातात माल आहे, हाच माल आहे ना? शेंडी पार आहे. शेंडे आहे, शेंडे सुपर आहे, कलर आहे. त्याच्यातला गोळा काय भाव झालाय? ₹190 आणि मीडियम बांगडी साईज ते ₹275. बुगी बदला ₹150. बदले नाही. या बॅचची व्हरायटी कुठली सांगता येईल का? रेड गोल्ड. रेड ग्लोरी. ओके. किती डब्याचं बीट आहे शेतकऱ्याचं काय सांगता येईल का? आता हे आपले 6 डबे. हे आज पहिल्यांदाच आणलंय का? नाही 2 वेळा. 2 वेळा झाले. मागचा थोडा काय भाव गेला होता? ₹260. आज बीटचा बाजार काय निघालाय जास्तीत जास्त? याच्यावर मार्केट नाही. 275 वर नाही. कमीत कमी काय आहे? कमीत कमी ₹200. ₹200 कमीत कमी. आज बीटची आवक कशी वाटते तुम्हाला? थोडी वाढली. वाढलेली. काल होते का तुम्ही मार्केटला? आलं होतं. कालची बाजार आजची बाजार काय फरक? कालचे ₹10-20 कमी आहे का जास्त आहे? कमी 10-20 रुपयाने कमी आहे. आवक कालपेक्षा थोडी जास्त. जास्त आहे. ओके, धन्यवाद. बीट ₹200 10 किलो. आयु पठाण शेतकरी ₹200 10 किलो. गोळा बीट ₹160 10 किलो. गोळा बीट 160. बुगी बीट ₹30 10 किलो. बुगी बीट ₹30. काय म्हणले ते? 185. गोळा बीट ₹185 10 किलो. गोळा बीट 185. बुगी बीट ₹70 10 किलो. बुगी बीट 70. हे पुढचं काय म्हणले? 200. बीट ₹265 10 किलो. बीट 265. बीट ₹275 10 किलो. बीट ₹275 10 किलो. बीट ₹250 10 किलो. बीट 250. बीट ₹200 10 किलो. बीट ₹200. आजचे फ्लावरचे बाजारभाव पाहिले तर ₹170 पासून ते ₹200 10 किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. ₹210 ते ₹215 10 किलो या बाजारभावात देखील क्वचितच एखादं वक्कल निघाल्याचं पाहायला मिळते. लहान गोणीचं वक्कल असेल तरच ₹210 ते ₹215 भावामध्ये गेल्याचे पाहायला मिळत आहे. मिडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर ₹130-40 ते ₹150 10 किलो. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर ₹80 पासून 90-100 ते ₹110. बदला फ्लावर असतील तर 40-50 ते ₹60-70 या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. फ्लावरच्या अवकेतही घट पाहायला मिळते. पाऊस उघडल्यामुळे माल देखील जेमतेम बऱ्यापैकी पाहायला मिळत आहेत. फ्लावर ₹205 10 किलो. फ्लावर 205. फ्लावर ₹120 10 किलो. फ्लावर 120. फ्लावर ₹151 10 किलो. फ्लावर 151. फ्लावर ₹200 10 किलो. फ्लावर 200. फ्लावर ₹152 10 किलो. फ्लावर 152. ₹122 10 किलो. फ्लावर 122. फ्लावर ₹172 10 किलो. फ्लावर 172.